लाईफस्टाईल मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आज रविवार आहे आणि मला गेल्या 2 महिन्यापासून खूप जणांच्या कमेंट्स येतात की ताई तुमचं देवघर दाखवा आणि देवघरामध्ये तुम्ही जी मांडणी केलेली आहे देवांची ती दाखवा। पण काय होतं की रोज सकाळी उठून जॉबला जावं लागतं आणि खूप घाईघाईमध्ये मी देवपूजा करत असते आणि मग मला व्हिडिओ बनवायला बिलकुल वेळ भेटत नाही। तर आज विचार केला आज रविवार आहे आणि मी आवर्जून देवांचा म्हणजे आपल्या मंदिर देवघराचा व्हिडिओ बनवणार। तर आज आपण देवघराचा व्हिडिओ बनवूया। तर खूप जणांनी विचारलं होतं देवघर तुम्ही कुठून घेतलं, तर हे देवघर मी कुठून विकत घेतलेलं नाहीये। जेव्हा माझ्या घराचं फर्निचर झालं तेव्हा मी हे देवघर फर्निचर सोबत घरामध्ये बनवून घेतलेलं आहे आणि 3 पायरीचं देवघर आहे, ॲक्रेलिक मध्ये आहे। खूप जणांना आवडले हे देवघर, म्हणजे अक्षरशः जेवढे घरामध्ये माझ्या आले तर त्याच्यातल्या बरेच 7 ते 8 जणांनी असं देवघर आपल्या घरी बनवून घेतलंय असं पाहून। तर छान वाटतं देवघर, तुम्हालाही आवडलं तर तुम्हीही नक्की बनवून घ्या। आणि देवघरात आपल्या दिंडोरी मार्गानुसार मी देवघरामध्ये देवांची मांडणी कशी केलेली आहे हेही मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आज सकाळी जेव्हा आंघोळ झाली माझी आणि मी देवपूजा करायला लागले तेव्हा काल वाहिलेली फुलं वगैरे उचलून घेतली आणि देवघर साफ करायला लागले तेव्हा मला असं वाटलं की मी जर आज व्हिडिओ बनवला नाही तर माझा आता व्हिडिओ 8 दिवस तर काय बनणार नाही। तर मी पुन्हा मुलाला उठवलं आणि त्याला मी थोडा वेळ कॅमेरा पकडायला सांगितलं आणि व्हिडिओला सुरुवात केली। तर सगळ्यात आधी काय केलं, जेवढ्या मूर्ती वगैरे होत्या सगळ्या मूर्ती उचलून मी एका ताटामध्ये ठेवल्या आणि सगळ्या मूर्ती उचलून झाल्याच्या नंतर पूजा स्वामींचा फोटो वगैरे सगळं उचलून घेतलं, जे मोरपंख होते तेही उचलून घेतले आणि म्हटलं आता चला तुम्हाला सगळं देवघर वगैरे व्यवस्थित दाखवते। तर या ज्या 3 पायऱ्या आहे, आपल्या देवघराला नेहमी 3च पायऱ्या बनवायच्या किंवा 5 पायऱ्या बनवायच्या, 2 किंवा 4 पायऱ्या बिलकुल बनवायच्या नाहीयेत। ज्या मला म्हणजे माझ्या माहितीनुसार सांगते मी, आपल्या दिंडोरी मार्गानुसार 3 किंवा 5च पायऱ्यांचं आपलं देवघर असावं। तर मी सगळ्यात आधी ह्या पायऱ्या पुसून घेतल्या। तर पायऱ्या म्हणजे खूप जणांच्या मी देवघराला पाहिलेत तर अटॅच पायऱ्या असतात, म्हणजे अशा जॉईंट असतात, तर माझ्या जॉईंट नाहीये, जेव्हा पाहिजे तेव्हा उचलू शकते, इकडे तिकडे सरकू शकते। तर पूर्ण ॲक्रेलिक मध्ये ही देवघर आहे, तुम्ही पाहू शकता वरती दोन्ही साईडला आणि पाठी ॲक्रेलिक आहे। तर दोन्ही साईडला आणि वरती व्हाईट कलरचं सफेद कलरचं ॲक्रेलिक आहे आणि पाठीमागं मी गोल्डन कलरचं ॲक्रेलिक लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये खूप छान अशी लाईटही लागते। तरी खाली जी मी आता प्लेट साफ करते ही प्लेट म्हणजे खूप मोठी प्लेट आहे, ज्याच्यावरती 2 दिवे अगरबत्ती आणि स्वामींसाठी रोज जो नैवेद्य दाखवते त्या नैवेद्याचं कितीही मोठं ताट असलं तर त्याच्यावरती अगदी सहज बसतं, छान अशी मोठी प्लेट आहे। तर त्याच्या खाली हे जे ड्रॉवर आहे ह्या ड्रॉवरमध्ये जे मला रोज देवपूजेसाठी साहित्य लागतं म्हणजे चंदन, अष्टगंध, कापूर, धूप, दीप म्हणजे जे काही लागतं तर आपल्या हाताखाली ते साहित्य असलेलं चांगलंच आहे नाही का। तर ते सगळं साहित्य मी त्या ड्रॉवरमध्ये ठेवून घेते आणि त्याच्या खाली जो मोठा ड्रॉवर आहे ह्या ड्रॉवरमध्ये माझे ग्रंथ पोथी म्हणजे काही ज्या पोथी मला रोज ज्या वाचायला लागतात, आपल्या देवघरामध्ये रोज मूर्त्या पुसण्यासाठी जे रुमाला असतात, अंथरण्यासाठी जे कपडे असतात, स्वामींच्या अभिषेकाचं पात्र व माझे जपमाळ वगैरे काही जे सामान म्हणजे आपल्याला रोज पूजेसाठी लागतं, जेणेकरून ते मला इकडे तिकडे शोधावं लागत नाहीये, सगळं साहित्य आपल्या हाताजवळच भेटून जातं। तर अशासाठी हे सगळे दोन्ही कप्पे मी देवपूजेच्या साहित्यासाठीच बनवलेले आहे। तर आता मस्त अशा पायऱ्या पुसून झाल्या आहेत, ॲक्रेलिक वगैरे मी सगळं पुसून घेतलं, साफसफाई मंदिराची करून घेतली। हप्त्यातून एकदा साफसफाई करत असते रविवारीच, कारण तोच एकदम मोकळा दिवस असतो, मोकळा तर नसतोच म्हणायला पण ठीक आहे, त्या दिवशी मी साफसफाई करून घेते। तर छान अशा पायऱ्या ठेवून घेतल्या, त्याच्यावरती असा कपडा अंथरून घेतला। तर असे लाल कलरचेच कपडे आहेत माझ्याकडे, दुसऱ्या कलरचे कपडे मी अंथरत नाही। आणि हे जे मोरपंख आहे ते मी दिंडोरीवरून घेऊन आले होते, मोठा गुच्छाच होता, तर ते 2 भागामध्ये करून मी दोन्ही साईडला लावून घेते। तर आता इथे जो लाल बल्ब दिसतोय माझ्या मंदिरामध्ये हा बल्ब 24 तास जळत असतो, कारण की म्हणतात ना आपल्या घरामध्ये कुठेही वास्तुदोष असेल तर आपल्याला लाल कलरचा बल्ब लावायला सांगतात, जेणेकरून आपला वास्तुदोष दूर होतो। तर माझं हे देवघर आहे ईशान्य कोपऱ्यातच, पण ब्राह्मण काका मला बोलले प्रॉपर ईशान्य कोपऱ्यात येत नाहीये हे, त्यामुळे मला लाल बल्ब लावून घ्यायला सांगितलंय।
तर अशा पद्धतीने माझं देवघर आहे, तुम्ही पाहिलं असेल, खूप सुंदर आकर्षक वाटतं. आता ते माझं आहे आणि आपल्याच देवघराची स्तुती करायची नसते, म्हणून मी फक्त तुम्हाला दाखवते. तर चला आता आपण मूर्त्यांची मांडणी कशी केली ते दाखवते. तर सगळ्यात वरच्या पायरीवरती स्वामींची मूर्ती आहे, त्यांच्याच पाठी स्वामींचा मोठा फोटो आहे. स्वामींच्या उजव्या बाजूला खंडोबाचा आणि डाव्या बाजूला कुलदेवीचा फोटो आहे. दुसऱ्या पायरीवरती आपल्या उजव्या बाजूला गणपती बाप्पांची मूर्ती आहे. तर छान अशी मस्त दुर्वांची मी जोडी केली, 11 दुर्वांची, आणि वाहिलेली आहे. बाळकृष्णाची मूर्ती आहे इथे, त्यांच्या डोक्यावरती तुळशीचं पान ठेवलंय. इथे खंडोबाची मूर्ती आहे आणि मध्ये स्वामींपासून खाली स्वामींच्या ज्या पादुका आहेत तिथपर्यंत जागा मी मोकळीच ठेवली आहे. आणि त्याच्यानंतर मी इथे कुलदेवीची मूर्ती ठेवली आहे, तुळजापूरची भवानी माता. इथे अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे, जी मी तांदळामध्ये ठेवलेली आहे. आणि अन्नपूर्णा मातेच्या बाजूला शिवलिंग आहे. तर शिवलिंग नेहमी अन्नपूर्णा मातेच्या बाजूलाच ठेवायचं असतं. आणि खाली तिसऱ्या पायरीवर म्हणजे माझ्या डाव्या बाजूला घंटा आहे आणि तिथे गजलक्ष्मी माता आहे. गजलक्ष्मी मातेच्या मूर्तीच्या बाजूला श्रीयंत्र आहे, ज्याच्यावरती मी कमळगठ्ठ्याची माळा ठेवलेली आहे. इथे विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती आहे, माझ्या मिस्टरांनी पंढरपूरवरून आणली आहे, पंचधातूची खूप सुंदर आकर्षक मूर्ती आहे. इथे छोटीशी मूर्ती आहे साईबाबांची, त्यांच्या बाजूला इथे शंखामध्ये मी पाणी भरून ठेवले, जे पाणी मी रोज सकाळी पूजेच्या आधी घरामध्ये शिंपडत असते. इथं वारांची रांगोळी आहे, त्या बाजूला लक्ष्मी पद्म आहे आणि लक्ष्मी पद्माच्या बाजूला गायत्री पद्म आहे. अशी रांगोळी रोज काढते. आता इथे स्वामींच्या पादुका आहे, ज्या माझ्या घरी खूप अचानक आल्या, ज्या मी अक्कलकोटला आणायला गेले नव्हते तरीही त्या अक्कलकोटवरून आल्यात. आणि इथे आपली गोमाता आहे, खूप सुंदर छोटूशी आहे. तर तिचीही मी खाली एकदम चौथ्या पायरीवर म्हणजे तिसऱ्या पायरीच्या खाली जी जागा आहे तिथे प्राणपत्ती ठेवून दिलेली आहे. कासव आहे, इथे 2 दिवे आहे, एक तुपाचा आणि एक तेलाचा, अगरबत्ती लावली. अशाप्रमाणे माझं देवघर आहे. कसं वाटलं नक्की सांगा.